काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठे बुद्रुक गावात श्री खंडेरायाची पहिलीच यात्रा भरली जाते. मात्र या यात्रेला मुंबईहून आलेल्या ग्रामस्थ तरुणाने यापूर्वी ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकारात अर्ज केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मागवला होता. या कारणातून गावचे सरपंच व त्यांचे भाऊ यांच्याकडून या तरुणास बेदम मारहाण करत गावचे यात्रा उत्सवाला गारबोट लावल्याची खळबळजनक घटना रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कोठे बुद्रुक गावातील तरुण संदेश हौशीराम डोफे नोकरी व्यवसाय निमित्ताने मुंबई येथे वास्तव्यास आहे. सन 2025 मध्ये डिसेंबर महिन्यात गावातील विकास कामांसंदर्भात ग्रामपंचायत कोठे बुद्रुक यांना माहिती अधिकारात अर्ज केला गेला होता. परंतु ग्रामपंचायतीने उडाउडीचे उत्तर देत माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली असून नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली केली गेली आहे. गावच्या सरपंचाने यात्रेत विघ्न आणल्याने व हा सर्व मारहाणीचा प्रकार ग्रामदैवत मंदिराच्या समोर झाल्याने गावात सरपंचाने दहशतीचे वातावरण निर्माण केल्याने गावातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. ॲक्च्युली मी सकाळी मुंबईवरून गावाची यात्रा होती त्याच्यामुळे आलो होतो. कोणतं गाव? कोठे बुद्रुक. तर यात्रा झाली होती आणि मी शांतपणे चालू होती आणि मी शांतपणे एका ठिकाणी चाललो होतो. तर त्यांचे बंधू वगैरे त्यांनी बोलवलं असं तसं मला मारहाण केली, पायाने लातानी वगैरे मारलं, माझं शर्ट फाडलं, माझी इज्जत घालवली पूर्णपणे. आणि ॲक्च्युली काय कारण झालं, मी व्हॉट्सअप ग्रुपला गावच्या इथे लोकांना काय म्हणतो जनजागृती करतो की बाबा मला विकास काय पटलेला नाही किंवा काही गोष्टी झालेल्या नाही ते मला जाणवलं. त्याच्यानंतर मग त्यासाठी मी RTI टाकलं 1 महिन्यापूर्वी 1 तारखेला माझ्या पद्धतीने टाकलं. मी कोणाचं ऐकलं नाही. मी मला वाटलं बाबा कुठेतरी पाऊल उचलावं, परिवर्तन व्हावं असं या दृष्टीने मी बोललो. माझ्या काय त्यांच्याशी दुश्मनी नाही. कोणाविषयी RTI टाकला होता? मी RTI ग्रामपंचायत टाकला होता ग्रामसेवकाकडे. मी काही सरपंचाकडे टाकलेला नव्हता. तर ग्रामसेवकाकडे मला पोस्ट पावती माझ्याकडे आधी आहे, OC त्याची माझ्याकडे आधी आहे. त्या बेसवर त्यांनी माझ्या आज मला बेदम मारलं. कोणी मारलं? आशिष वाकडे सरपंच आणि तिथं भाऊ आकाश वाकडे, त्या दोघांनी बेदम मारायला गेली. मला मारलं पण नक्की पण अशी झाली, शर्ट पण काढलं. तर मी सर या गोष्टीवर आलो आणि या झटापटीत माझी गॉगल पण फुटला. त्याच्यामध्ये त्यांनी मला ते नखाने मारलं पण आणि गळ्यात जी एक चेन होती ती पण हरवली, कुठे पडली मला माहीत नाही. आणि मी RTI 1 महिन्यापूर्वी टाकल्यामुळे ते त्यांनी डोक्यात होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी आज यात्रेत जी गोष्ट गावची यात्रेच्या कार्यक्रमात होती ती करायला नव्हती. तुमचा काय प्रश्न असेल मी फिजिकल व्हायलेन्स केलं आणि त्यांनी माझा काटा काढला. त्याच्यानंतर आणि ते तर मारहाण केली, नख वगैरे ओरडले केली असं केलेलं आहे. मला न्याय देणं तेव्हा दुसरी गोष्ट मी प्रोफेशनल माणूस आहे, मी प्रोफेशनल कायद्याने चालणारा माणूस आहे. त्यानंतर त्यांनी या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजे, त्यांनी केलं. माहिती अधिकार कायदा 2005 हा भारत सरकारचा एक महत्त्वपूर्ण कायदा आहे जो 12 ऑक्टोबर 2005 पासून पूर्णपणे लागू झाला आहे. या कायद्यान्वये देशातील नागरिकांना सरकारी गंभीर स्वरूपाचे हल्ले झाल्याची देखील घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. या प्रकरणी संदेश डोफे यांच्या जीवितास धोका असून सरपंच आशिष शिवाजी वाकळे व आकाश शिवाजी वाकळे यांच्या विरुद्ध घारगाव पोलिसांत तक्रार नोंदवली असून ह्या घटनेचा तपास घारगाव पोलीस करत आहे. ब्युरो रिपोर्ट, कानोसा न्यूज, घारगाव. सकाळी यात्रेनिमित्त गावात आलो होतो. 9 वाजता मी गावात पोचलो होतो. त्यानिमित्त मांडव जायचा कार्यक्रम चालू होता आणि तो व्यवस्थित चालू होता आणि एकदम मजेत एन्जॉयबल झाला. त्याच्यानंतर मग सगळे गेले आणि मी एकटा सापडलो होतो त्यांना. आणि त्याच्यानंतर ते त्यांचा बंधू सरपंचाचा जो बंधू आशिष वाकळे ना, शिवाजी वाकळे त्यांचे बंधू जे आहेत आकाश वाकळे ते माझ्याकडे आले, असं असं आहे. मग त्यांनी काय दगड घेतला, मला लाथाबुक्क्याने मारहाण केली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी त्यांना काही रिप्लाय दिला नाही, मी त्याला हात उचलला नाही. त्यानंतर आशिष शिवाजी वाकळे पण आले, जे सध्याचे सरपंच आहेत. म्हणजे सरपंचांनी वाद मिटवायचा का गावात वाढवायचा याच्या अगोदर पण त्यांनी वाद वाढवलेले आहेत, हे सगळं गावाला माहिती आहे. पण त्याच्यानंतर मी 31 तारखेला त्यांनी मला बोलून पण दिलं नाही.
त्याच्यानंतर मग त्यांनी 30 तारखेला डिसेंबरला RTI टाकला होता. त्याच्यामध्ये सर्व 15वीचा आयोग निधी किती आला, बँक स्टेटमेंट, कारण मला कुठेतरी भ्रष्टाचार दिसला. फॉर एक्झाम्पल काय आलं, ROचं फिल्टरचं पाणी आहे, ते पहिले जे शिपाई होते सूर्यवंशी, तोपर्यंत त्या फिल्टरचा जे निधी होता तो व्यवस्थित चालू होता. पण ग्रामसेवकाचं पण स्टेटमेंट आहे की मला 5 वर्ष किंवा 3 वर्ष झाले त्या निधीचे पैसे भेटले नाही. फॉर एक्झाम्पल निधीचे पैसे भेटले नाही, मग ते जातात कुठं, मग मला थोडा डाऊट आला. त्याच्यामुळे मी आणि याच्या अगोदर पण मी जनजागृती करून लोकांना जागरूक करायचं काम केलं. पण लोक तोंडावर येत नाही म्हणून लोक काय बोलत नाही. पण लोक शहाणे आहेत, पण ते बोलत नाही, प्रॉब्लेम असा आहे. त्याच्यानंतर मग मी ते RTI टाकला आणि मला काल पोस्टमॅनचा कॉल आला, तुमचा RTI फॉर्म रिजेक्ट झाला. ठीक आहे, फॉर्म रिजेक्ट झाला, मला मान्य आहे का फॉर्मॅटमध्ये चुकी असू शकतं. पण मला हे म्हणायचं आहे, मग 1 ते 30 तारखे ते 30 डिसेंबर ते 30 जानेवारीमध्ये हे झोपले होते का? मग यांनी पहिले मला का सांगितलं नाही की RTI टाकला? हरकत नाही, त्यांनी त्यांच्या परत प्रोसेस केली. मी उद्या त्यांचा परत तो जो RTI परत टाकेल, अडचण नाही. पण त्यांनी जे आज फिजिकल व्हायलन्स केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि मी आता ॲडमिट पण होणार आहे, असं मी रिपोर्ट दिला आहे पोलीस स्टेशनला आणि कंप्लेंट पण केलेली आहे. तर उद्या काय मला मारहाण झाली, माझ्या जीवाला धोका झाला, त्याचा सर्वस्व जबाबदार सरपंच आशिष वाकडे असेल आणि आकाश शिवाजी वाकडे असेल. मी व्हॉट्सअप ग्रुपला जनजागृती करत असतो आणि मी ग्रामपंचायतीचं नाव घेऊन करत असतो. मी कोणाचं पर्सनली नाव घेऊन करत नाही, कारण मी विचारावं चालतो पर्सनल कोणाला मी टार्गेट करत नाही. कारण ग्रामपंचायत आमची पण आहे, आमचा पण अधिकार आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही पद घेतलं, कोणी काय बोलायचं नाही, आम्ही आमच्या पद्धतीने कारभार हाकणार. पण असं नाही चालत ना. युवा पिढी मग असंच जर झालं तर पुढचा विकास कसा होणार? आपण पुढच्या पिढीला काय विकास देणार आहोत? 5 वर्ष झाले यांचा काही निधी नाही, याला ना ग्रामसभा नीट करता आली, यांच्या ज्याने 40 माणसं जमा होत नाही. मग मला हे म्हणायचं, मग तुमच्या ज्याने नाही होतं तुम्ही विकास कसा केला? असं झालं. मग त्या बेसिसवर मी RTI टाकला होता. तर RTI 30 तारखेला टाकला, तर काल मला फोन आला आहे की तुमचा RTI रिजेक्ट झाला आहे, फॉर्म रिजेक्ट, तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये मला RTI परत करा. त्या अगोदर झोपले होते काही. मी RTI टाकला होता. त्याच्यानंतर मला एवढीच कॅपॅसिटी की याच्यामध्ये कुठंतरी भ्रष्टाचार असू शकतो. पण मी जोपर्यंत मला माहिती भेटत नाही तोपर्यंत मी बोलू शकत नाही. तर मी माहिती टाकल्यामुळं जर एखाद्या तरुण माणसाला किंवा प्रोफेशनल माणूस आहे ज्याला म्हणजे नाही झालं तर त्याला काही फरक नाही, पण एकाने कोणी जर आवाज उठवला आणि त्याच्यानंतर हे मनमानी कारभार करून जर मारहाण करत असेल युवा पिढीला, तर मग पुढच्या माणसांनी पण त्याचं पण संरक्षण डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन याची दखल घेऊन BDOनी तत्काळ काळजी करून समस्त जी ग्रामपंचायत कमिटी आहे किंवा सदस्य आहे त्यांच्याशी जो पण भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. आणि परत उद्या RTI टाकतो, त्याची माहिती परत RTIचं जे त्यांनी फॉर्म दिला त्या पद्धतीने मी टाकतो. पण BDOनी तत्काळ यांचा निलंबित करून आहे ना यांच्यावर कारवाई करावी. उद्या माझ्या जीवाला धोका झाला तर त्याचं सर्व हे याच्यावर डिपेंड राहील, सरपंचावर डिपेंड राहील.